पुण्यातून अपडेट आहे। पुण्यामध्ये आज मतदान होतंय आणि पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि मेधा कुलकर्णी या दोघांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होती आणि यामध्ये वंचितकडून वसंत मोरे सुद्धा रिंगणामध्ये उतरलेले आहेत। अर्थात रवींद्र धंगेकर आधी कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांना आता खासदारकीचे तिकीट मिळाले आणि मुरलीधर मोहोळ हे आधी पुण्याचे महापौर होते आणि त्यानंतर आता खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरले। पुणेकरांचा कौल नेमका काय, पुणेकरांच्या मनात नेमका काय, पुणेकरा कोणकोणत्या मुद्द्यांवरती मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अर्थात मतदानाचा घटलेला टक्का ही सुद्धा उमेदवारांसाठी एक डोकेदुखीची बाब ठरते, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदान करावं अशी इच्छा या सगळ्या उमेदवारांनी व्यक्त केलेली आहे। अर्थात कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले रवींद्र धंगेकर आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तर त्यांच्यासमोर आव्हान आहे मुरलीधर मोहोळ यांचं। सध्या आपण पाहतोय जे उमेदवार आहेत ते सुद्धा आपापला मतदानाचा हक्क बजावतात। शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदान केलेले शिरूरमध्ये अमोल कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत होताना आपल्याला दिसते। मी आताच मतदान करून आलो आणि मला सांगायला अभिमान वाटतो, बरं वाटतं की सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभं राहून मतदान केल्यामुळे त्यांच्याशी गप्पाही मारता आल्या आणि हा जो समज राजकीय नेत्यांबद्दल असतो की ह्यांना जास्त सुविधा आहेत, हे मुळात अधिकृत सुविधा नाहीच आहे की लोकप्रतिनिधींची वेगळी रांग आहे, ज्येष्ठांची वेगळी रांग आहे आणि अजूनही आम्ही काही ज्येष्ठांच्या कॅटेगरीत आलो नाही, त्यामुळे नॉर्मल मतदाराबरोबर रांगेत उभं राहून मतदान करताना खूप आनंद झाला। दादा, काल आपण पाहिलं की विरोधातले उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठिय्या मांडला, भाजपने पैसे वाटले असा आरोप त्यांनी केलेला आहे। आरोप कोणी कोणावर काही करू शकतं। मला असं वाटतं की हा विषय रात्री संपला। स्वतः सीपींनी मध्यस्थी केली की बाबा रे, अशा प्रकारे आरोप करण्यातून कोणाला अटक करता येत नाही, तुम्ही कंप्लेंट करा। त्यामुळे त्यांनी कंप्लेंट केले, त्यांनी पोलीस त्यांचं काम करतात। नगरमध्ये तालुकाध्यक्ष असलेले भाजपचे त्यांनी पैसे वाटण्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। मला माहिती ते पाटील यांचे स्टिकर लावून मला माहीत नाही, माहिती नसलेल्या मुद्द्यावर बोलणं बरोबर नाही। दादा, या एवढ्या मोठ्या संख्येनं मतदार बाहेर पडतायत, एवढा उत्साह जो त्याचा काय अर्थ करायचा आहे का फक्त कोथरूडमध्ये हे चित्र आहे? नाही, संपूर्ण पुण्यामध्ये आहे। आज सकाळी लवकर उठून मी सगळ्या केंद्रांना मॉनिटर करतो आहे। साधारणतः 700 केंद्र आहेत आणि 2100 बूथ आहेत। सर्व दूर इतकाच उत्साह आहे आणि ज्याला इंग्लिशमध्ये बॉडी लँग्वेज आणि मराठीमध्ये देहबोली म्हणतात, ती जर आपल्याला वाचता येत असेल तर मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या दिशेने, मोदींच्या दिशेने आहे। कारण लोक उत्साहाने थांबून आपल्या हातावरची शाही दाखवतात, हो दादा मतदान केलं। त्यामुळे बॉडी लँग्वेज इज क्लिअर की खूप वनवे चाललेलं आहे। दादा, जी लढत आहे ती एका बाजूला म्हणजे भाजपचा चेहरा विरुद्ध काँग्रेसचा करिश्मा अशा पद्धतीची लढत बोलली जाते, कारण कसब्याच्या निवडणुकीची फारशी उमेद त्याला आहे। लोकसभेमध्ये तुम्हाला काय वाटतं? नाही, बोललं काय जातं यावर काही नसतं, वस्तुस्थिती काय यावर असतं। ही निवडणूक लोक मोदींचे हात मजबूत करण्यासाठी, कारण ते जर हेवी मेजॉरिटीवालं सरकार करू शकलं तर देशामध्ये नाही जगामध्ये मेसेज जाईल की हे खूप मजबूत सरकार आहे। मजबूत सरकारचे फायदे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनुभवले। गेल्या 10 वर्षात या देशामध्ये एकही दंगल झाली नाही, या देशामध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही। ते मजबूत सरकारं ही आवश्यक असतात, यासाठी लोक मतदान करणार आहेत। करिश्मा वगैरे महानगरपालिकेमध्ये। दादा, प्रचाराचा एक टप्पा अजून राहिलेला आहे, एक मतदानाचा फेज महाराष्ट्रातला, देशातले 3 आहेत। एक विषय पुढे येतो की अजितदादांनी तुम्ही जे बारामतीत वक्तव्य केलं त्यावर नाराजी व्यक्त काय केली, चुकीचं आहे असं म्हटलं, आपण कसं पाहताय? त्यानंतर काही नाराजी व्यक्त केली नाही आणि काही झालेलं नाही, त्यांना असं काही म्हणायचं नव्हतं, विषय संपलाय। दादा, राज ठाकरेंनी जी पुण्यात सभा पार पडली त्यामध्ये एक मुद्दा उपस्थित केला की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात आहेत आणि मतदान करा अशा पद्धतीचे। राजसाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की त्याला जे म्हणायचं ते बिनदिक्कतपणे म्हणतात, याचे परिणाम काय होतील वगैरे वगैरे त्याचा ते विचार करत नाही, ते म्हणणं चुकीचं आहे। ते बरोबर त्याचा विचार करतात की ही सर्वसामान्य माणसाची मानसिक आवश्यकता आहे। त्यामुळे वेगवेगळे फतवे काढावर आल्यानंतर सर्वसामान्य माणसानेच त्यांना फीडबॅक दिला की बाकीचे सगळे फतवे काढणार आणि आपण काय करणार।
सर्वसामान्य माणसाच्या मनातला आवाज त्यांनी त्याविषयी बोलून दाखवला. तुम्ही पुण्यात पहिल्यांदा मतदान करताय, पक्के आता पुणेकर झालाय. नाही, मी जिथे जातो तिथे, मी विद्यार्थी परिषदेमध्ये घर सोडलं होतं, ती आमच्याकडे परंपरा आहे. त्यामुळे माझ्याकडे आधी 1 जिल्हा, मग 3 जिल्हे, मग 1 राज्य, मग 3 राज्य, मग ऑल इंडिया. जिथे जाईल तिथल्या लोकांशी समरस होणं, खाण्यापिण्याच्या पद्धतीशी समरस होणं, तिथल्या कल्चरशी, संस्कृतीशी समरस होणं हा माझा स्वभाव आहे. आणि विशेषतः पुणे मला काही नवीन नाही. आता पैसे पुणे पदवीधरचा आमदार मी 2 टर्म होतो. पैसे वाटले जात आहेत असे आरोप दोन्ही बाजूने होत आहेत. म्हणजे काल भाजपने एक निवेदन दिलंय की आरोप करण्याचं स्वातंत्र्य देशामध्ये आहे. त्याची छानबीन शहानिशा ही पोलिसांनी करायची असते. स्टंट म्हणून पाहताय त्याकडे. काल रात्री उशिरापर्यंत सहकारनगर पोलीस स्टेशन समोर जो काही गोंधळ चाललेला होता त्याला पोलीस तो गोंधळ नियंत्रणात आणण्यातही सक्षम होते, कारण ही पेशन्सची लढाई असते. आणि पोलीस त्याच्यानंतर आलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी करण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत. स्टंट या सगळ्या याच्यात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.